कायर घोणसा सर्कल जिल्हा परिषद नारी शक्तीचा महामेळावा दिनांक 8 सप्टेंबरला रासा येथे तालुका वणी येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीण वतीने घोणसा व कायर जिल्हा परिषद नारी शक्ती महामेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी घोणसा आणि कायर जिल्हा परिषद परिसरातील महिला शेकडोच्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित महिलांना केंद्रीय पूर्व गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष श्रीमान हंसराज जी अहिर यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी सरकारने अनेक योजना काढल्या आहेत त्या योजनांचे महत्त्व सांगितले। त्याचप्रकारे वणी विधानसभेचे आमदार श्रीमान संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी राज्य शासनाच्या योजना समजावून सांगितले। नुकतेच रक्षाबंधनला लाडकी बहीण योजना तसेच लेक लाडकी योजनाचे महत्त्व सांगितले। तसेच भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्रजी बोर्डे यांनी माहिती सरकारने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक चांगल्या योजना महिलांसाठी किती उपयोगी आहे त्याचा लाभ घेण्याकरिता तारेंद्र भाऊ बोर्डे यांनी महिलांना आवाहन केले। त्याचप्रकारे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्रीमान दिनकररावजी पावडे यांनी उपस्थित महिलांना योजनेबद्दल माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याकरिता आवाहन केले। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजूभाऊ पिदुरकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ मंगलाताई पावडे यांनी महिलांना सरकारच्या योजनाबद्दल योग्य अशी माहिती दिली, मार्गदर्शन केले। वणी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ लिशाताई गजानन विधाते यांनी सरकारने काढलेल्या योजनांचा महिला भगिनींनी फायदा करून घ्यावा, कोणीही योजनेपासून वंचित राहू नये असे आवाहन केले। महिलांना विविध सरकारी योजना सांगितल्या। याप्रसंगी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, माजी जिल्हा परिषद बंडू चांदेकर, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन विधाते, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई विधाते, माजी पंचायत समिती सभापती निशाताई विधाते, कुबास वणी संचालिका मीराताई पोतराजे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मुकेश जुंघरी, न्यूज 24, आपकी आवाज।